नमस्कार मंडळी, सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यात स्वप्नात आपल्याला भगवान शिवशंकरांचे म्हणजेच महादेवांचे दर्शन झाले तर त्यामागचा संकेत काय असतो. पहा, हे स्वप्न अत्यंत दुर्मिळ आणि महाभाग्यशाली मानले जाते. पहा, आज आपल्या जीवनात मोठ्या बदलांचे संकेत देणारे हे स्वप्न जेव्हा तुम्हाला पडते तेव्हा तुमच्या मनामध्ये वेगवेगळे विचार चालू होतात की मला हे स्वप्न का पडलं असावं किंवा त्यामागचा संकेत काय असावा. आणि आपल्याला संकेतांचे अर्थ माहीत नसल्यामुळे आपल्या मनामध्ये गोंधळ होणं साहजिक आहे. चला तर मग आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की श्रावण महिन्यात स्वप्नात भगवान भोलेनाथांचे म्हणजेच महादेवांचे दर्शन आपल्याला जर झाले तर त्यामागचा संकेत काय असतो, दैवी संकेत काय असतो किंवा अर्थ काय असतो, तोच आपण आपल्या आजच्या व्हिडिओ थ्रू पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पहा, स्वप्नामध्ये महादेव आपल्याला ध्यान मुद्रेत दिसणे. पहा, स्वप्नामध्ये जर तुम्हाला भगवान भोलेनाथ म्हणजेच महादेव ध्यान मुद्रेमध्ये बसलेले दिसले तर तुमच्या रखडलेल्या कामांना गती मिळेल आणि समाजात तुमचा मान सन्मान, प्रतिष्ठा, प्रसिद्धी वाढेल. हा त्यामागचा संकेत आहे. हा भगवान भोलेनाथ जर तुम्हाला ध्यान मुद्रेत दिसले तर त्यामागचा संकेत हा आहे. नंबर 2, महादेवांचा तांडव किंवा क्रोध. पहा, हे स्वप्न म्हणजेच महादेव आपल्याला स्वप्नामध्ये तांडव करताना किंवा क्रोधामध्ये दिसले तर हे स्वप्न तुमचा शत्रूंवर विजय मिळवण्याचा आणि जुन्या आजारांमधून मुक्त होण्याचा संकेत तुम्हाला हे स्वप्न देतं. नंबर 3, त्रिशूळ, डमरू किंवा नाग आपल्याला स्वप्नामध्ये दिसणे. पहा, स्वप्नामध्ये आपल्याला त्रिशूळ दिसतोय किंवा डमरू किंवा नाग दिसला तर पहा, त्यामागचा संकेत हा आहे की त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक, डमरू हे मांगलिक कार्याचे आणि नाग धनलाभाचे प्रतीक आहे. तुमच्या घरातील गरिबी दूर होण्याचं हे लक्षण आहे जेव्हा तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला त्रिशूळ, डमरू आणि नाग दिसेल. नंबर 4, महादेव आणि माता पार्वती स्वप्नामध्ये एकत्र दिसणे. पहा, जर दाम्पत्य जीवनात काही वाद असतील तर ते संपून पती पत्नीमध्ये प्रेम वाढेल. अविवाहित असल्यास विवाहाचे योग जुळून येतील. हा या स्वप्नामागचा अर्थ. नंबर 5, स्वप्नामध्ये शिवलिंग दिसणं. पहा, हे सर्वात शुभ स्वप्न मानलं जातं. याचा अर्थ तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे आणि मानसिक त्रास लवकरच संपणार आहेत. हा त्यामागचा अर्थ. तर पहा, अशा पद्धतीने हे 5 स्वप्न आपण पाहिले, ज्या स्वप्नांचे संकेत देखील आपण पाहिले, जे दैवी संकेत आहेत. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर तुम्हालाही यापैकी कोणतं स्वप्न पडलं आहे का ते देखील कमेंटमध्ये मांडा. भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.